कोल्हापूर पोलीस दलातील मुख्य क्लार्क संतोष पाणकर यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्या आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात 7 ते 9 कोटी रुपयांच्या रकमेबाबत ठाकरे गटातील शिवसेनेनं चौकशीची मागणी केली आहे। उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्याकडे तक्रार दाखल केली असून या रकमेचे स्रोत, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि वसुली यासंबंधी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली जाते आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ लिपिकापर्यंत एक साखळी तयार झालेली आहे आणि त्यात पोलीस खात्यात सुद्धा ह्यात अपवाद नाही आहे। म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माहिती गोळा केलेली आहे की संतोष पानकर नावाचा एक कर्मचारी तो होता। साधारण त्याचा पगार 60,000 असेल, तर 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी 7 अकाउंट वेगवेगळ्या खात्यावर काढले व त्याच्या त्याच्या कुटुंबीय नावावर 7 अकाउंट काढले अशी आमची माहिती आहे। व त्या अकाउंटवर किती रुपये असले पाहिजेत, तर आमची माहिती अशी 7 कोटी ते 9 कोटी रुपयाच्या अकाउंट जमायचं अशी आमची माहिती आहे। त्या माहिती संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर सत्य असेल तर ते पैसे कुणाचे आहेत, ते व्हाईट पैसे आहेत का ब्लॅक पैसे आहेत, की कुणी यांच्या ठेवायला दिले, ट्रान्झॅक्शन कुणावर झाले, हा सगळा तपास जर केला तर गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर।